चांदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिर राबवण्यात आले। वडनेर भैरव प्रतिनिधी गणेश खिराडकर। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चांदवड तहसील कार्यालयाकडून दिनांक 22 बुधवार रोजी चांदवड तालुक्याचे आमदार श्री राहुलदादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सेलिब्रेशन हॉल चांदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिर राबवण्यात आले। शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक लागणारे नॉन क्रिमिलियर डोमेसाईल संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी आदेश पत्र, कृषी विभागाकडून कृषी प्रमाणपत्र, महिला बचत गट स्थापित महिलांना कर्ज मंजुरीचे चेक वितरण, पंचायत समितीकडून वडाळी भोई येथील घरकुल दाखले चांदवड तालुक्याचे आमदार श्री राहुलदादा आहेर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। तसेच आमदार श्री राहुलदादा आहेर, उपविभागीय अधिकारी श्री कैलास कडलक साहेब, चांदवड तहसीलचे तहसीलदार श्री अनिल चव्हाण साहेब यांनी आपल्या भाषणातून सर्व शासकीय योजनांची माहिती दिली। तसेच या समाधान अभियान शिबिरास विभागीय आयुक्त नाशिक श्री डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब, आमदार राहुलदादा आहेर, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक साहेब, तहसीलदार अनिल चव्हाण साहेब, चांदवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव बागुल, उपाध्यक्ष भूषण कासलीवाल, बाळासाहेब माळी, निवासी तहसीलदार विजय कच्छवे, नायब तहसीलदार केदारे साहेब, नायब तहसीलदार राहुल निकम, विस्तार अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, संजय गांधी निराधार योजना विभागाचे महसूल सहाय्यक अधिकारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश खिराडकर, वडनेर भैरव। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। त्याप्रमाणे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक बंधू भगिनींनो, आज 22 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच माननीय दिवंगत कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त हे महाराजस्व शिबिर आपण आयोजित केलेले आहे। या निमित्ताने महसूल प्रशासनाकडून जे काम केलं जातं त्याचं एक थोडक्यात मागोवा घ्यायचा तर गेल्या वर्षभरामध्ये आपण 7-12 जिवंत करणे म्हणजे ज्या वारस लावणे आहेत किंवा अज्ञान पालक कमी करणे आहेत, महिलांच्या वारस नोंदी घेणे, याचे आपण जवळपास 410 सातबाऱ्यांवर काम केलेलं आहे। वर्षभरात आपण 138 शेतरस्ते या तालुक्यात मोकळे केलेले आहेत। गावातील नकाशांना क्रमांक द्यायचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे। त्यामध्ये आपण 1464 रस्त्यांना आता क्रमांक दिलेले आहेत आणि ते कायमस्वरूपी आपल्या रेकॉर्डला आता हे रस्ते लागलेले आहेत। ॲग्रिस्टॅगमध्ये 51,267 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। अजूनही काहींची जी अडचणी आहे, KYCच्या ज्या अडचणी त्या जर दूर झाल्या तर तेही शेतकरी आपल्या या ॲग्रिस्टॅगमध्ये रजिस्टर होणार आहेत। विविध दाखलेमध्ये आपण तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडून शैक्षणिक कामासाठी, नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात दाखले घेतो, तर त्या असे आपण 27,357 दाखले गेल्या वर्षभरात दिलेले आहेत। नैसर्गिक अनुदान वाटपमध्ये आपण 49,597 शेतकऱ्यांना लाभ गेल्या वर्षभरात दिलेला आहे। संजय गांधी योजनेसाठी आपण 253 आणि श्रावण बाळाला 391 असे आता आपण नवीन लाभार्थी निवडलेले आहेत। रेशन कार्डमध्ये आपल्याकडे अंत्योदय 176, प्राधान्य कुटुंब 2656, NPS 870 आणि पांढरे 66 असे एकूण 3,768 कार्ड धारक आहेत। आपल्याला सध्या कोटा नसल्याने नवीन लाभार्थी घेता येत नाही, तर त्या कोटा वाढवण्याच्या दृष्टीने आपण तालुक्याचे पाठपुरावा करत आहोत आणि माननीय आमदार साहेब पण त्यामध्ये लक्ष घालत आहे। लवकरच आपल्याला वाढीव कोटा मिळाल्यानंतर जे गरजू लाभार्थी आहेत तर त्यांना आपल्याला या योजनेमध्ये मोफत रेशन धान्य या योजनेमध्ये समावेश करता येईल। जनगणनाचा आपण पहिला टप्पा मे मध्ये पूर्ण केलेला आहे, घरगणना झालेली आहे आणि
आता सध्या आपल्याकडे मतदार नोंदणीचं मोठ्या प्रमाणात पडताळणीचं काम चालू आहे. तर मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या BLO मार्फत आपले जे अर्ज आहे, आपण तिथे राहतो आणि आपलं मतदार यादीत 2002 साली नाव होतं याचा पुरावा, हा पुरावा ते BLO यांच्या निवडणुकीचं आयोगाने जे ॲप दिलेले त्या ॲपमध्ये पण पुरावा मिळतो 2002चा. किंवा आपल्याला स्वतःला पण जाऊन आपल्या घरातलं कोणी जर कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल घरातील, तर तो आपल्याला ते शोधून देऊ शकतो मोबाईलवर. तर 2002च्या